अशोक कांबळे असंख्य कार्यकर्त्यांसह आरपीआय आठवलेमध्ये दलित शोषितांच्या चळवळीला नवी ताकद। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे माजी सभापती तसेच ज्येष्ठ आंबेडकरी नेते अशोक कांबळे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात मोठी बळकटी मिळाली आहे। मिरज येथे आरपीआयचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे, सहसचिव महावीर कांबळे व संजय कांबळे, मुस्लिम आघाडीचे अध्यक्ष रमजान मुजावर, सांगली शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, कार्याध्यक्ष अरविंद कांबळे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेतपद्मा कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष छायाताई सरवदे, सांगली लोकसभा क्षेत्र अध्यक्ष संदेश भंडारे, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले, मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। पक्ष प्रवेशानंतर बोलताना अशोक बापू गायकवाड म्हणाले, दीनदलित व शोषितांच्या चळवळीला निरंतर चालना देण्यासाठी अशोक कांबळे यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाची गरज होते। त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष अधिक सक्षम होईल। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपाने आमच्यासाठी आरक्षित जागा सोडाव्यात, अन्यथा आम्ही सर्व जागांवर उमेदवार उभे करू असा इशारा त्यांनी दिला। माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत प्राध्यापक अभिजित आठवले, प्राध्यापक अविनाश जकाते, नंदकुमार कांबळे, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, भास्कर बापू जगताप, डॉक्टर रविकुमार गवई, शब्बीर चिवलकर, राम कांबळे, प्रमोद वायदंडे, रिंकू कांबळे, संजय कांबळे, दीपक शिंदे, संभाजी सातपुते, सागर दरबारे, सचिन कांबळे, सागर वाघमारे, आनंद हत्तेकर, बजरंग शिंदे, प्रमोद कांबळे, सतीश जाधव आदीसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आरपीआयमध्ये प्रवेश केला। दरम्यान अनेक पक्षांनी त्यांना प्रवेशाची ऑफर दिली होती। मात्र स्वर्गीय विवेक कांबळे यांचा राजकीय वारसा व निळ्या झेंड्याशी निष्ठा जपत अशोक कांबळे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा आरपीआयमध्येच प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। एसएम करा, आमची काय मागणी आहे? बारक्या कमिटी आमच्या कार्यकर्त्या द्या, तालुका अध्यक्षाला द्या, तालुक्यात एखादी कमिटी द्या, DCC मध्ये 1-2 जागा द्या आणि उरल्या सुरला आम्हाला जिल्हा परिषदच्या आरक्षित जागा आहेत। आम्ही तुमच्या जागा मागत नाही, आरक्षित जागा आम्हाला द्या आणि त्याही तुम्ही देणार नसाल तर मग आम्हाला वाटेल तिथे आम्ही उभं राहणार आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या मतावर इथला उमेदवार निवडून येतो। आम्ही जर मतं बाजूला केली तर परिणाम काय होतो याची जाणीव तुम्हाला सगळ्यांना हो। स्वबळावर थोडक्यात 90% स्वबळावर लढण्याची तयारी आहे। आम्ही आमचे उमेदवार तयार करणार, त्यांना आमची गरज असेल तर त्यांनी आमच्या नेत्या रामदास आठवले साहेबांसोबत तडजोड करावी, आमच्या जिल्हाध्यक्षाला बोलवून घ्यावं, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षाला बोलवावं आणि सन्मानपूर्वक आम्हाला आरक्षित जागा तरी त्या सबमिशन कराव्यात आणि जर त्या करणार नसतील तर मात्र आमचा आता जुळणार नाही। मग त्यांनी आम्हाला किती गृहीत धरलं तरी आम्ही कोणाला गृहीत धरून जाणार नाही। आज अशोक कांबळे यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। या पक्षप्रवेशामध्ये भैया, नाना, आम्ही सगळेच आहोत, संजयराव आहे, सगळ्यांनी मेहनत करून, विजयराव आहे, त्यांनी सगळ्यांनी मेहनत करून आज हा पक्ष एकत्र बांधण्याचं काम केलेलं आहे। मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो।